श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कोणाचाही हाय लावून घेऊ नका, कारण त्याचे परिणाम खूप गंभीर भोगावे लागतात. ज्यांनी अनेकाचा तळतळाट घेतला आहे त्यांना त्याचे भोग ते भोगत आहेत. अनेक कारणामुळे तळतळाट दिलेला असतो, जसं की शारीरिक, मानसिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचं मन दुखवणे असू शकते, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, काही कारण नसताना कोणाचा तरी सामाजिक बदनामी केलेली असते, छळ हा केलेला असतो. श्री गुरुदेव दत्त. कोणाच्या हक्काची फसवणूक झालेली असते, प्रॉपर्टी अडकलेली असते, कोणाचा अनैतिक कार्याला बळ दिलेले असतं, शारीरिक दुखापत केलेले असते, विश्वासघात, गैरफायदा घेतलेला असतो, ज्याने उपकार केलेले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला असेल, असे त्रासाचे कुठलेही कारण असू शकते. त्याचे वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, खूप दुःखी होतं, त्याचे मनोबल कमकुवत होत असतं. पर्यायाने तो व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकतो. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, किंवा देव देखील शब्द देत नाही, किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीमधून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघत असते आणि ते समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग तो समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असे म्हणतात. ज्यांनी कुणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयशी येत राहतो, घरात आजारपण येतं, काहीही अनघटित नको त्या घटना घडू लागतात. आपण कितीही खरे आहोत किंवा किती खोटे आहोत हे फक्त आणि फक्त आपल्याला आणि आपल्या अंतर्मनालाच माहीत असतं. समोरच्याचं मन दुखवलं जाणं म्हणजे आपल्याला त्याची परतफेड या जन्मात करावी लागते. तुम्ही आस्तिक असाल व नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब व्हायचा असतं, परत करावाच लागतो. राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले, तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले की असं का झालं? माझं संपूर्ण जीवनामध्ये मी असं कोणतेही मोठं पाप केलं नाही की ज्याच्या परिणामस्वरूप माझ्या सर्वच्या सर्व पुत्राचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणं माझ्या नशिबी यावं. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला त्याच्या पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिलं की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि त्यांनी पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावले होते. आग लावल्यामुळे त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले, तर काही पक्ष्याची 100 लहान लहान पिले उडू शकल्या नसल्यामुळे आगीत होरपळून जागीच मृत्युमुखी पडले. धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस ती क्रिया होते, पण त्या कर्माचं फळ कित्येक जन्मानंतर त्याला या जन्मामध्ये जेव्हा 100 पुत्र प्राप्त झाले तेव्हा ते या युद्धात मारले गेले आणि तेव्हाच त्या कर्माचे फळ पूर्ण झालं. कर्म हे फळ देऊनच शांत होतं. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच, आणि हा प्रत्येकाच्या आज कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते, तर वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होतं. फक्त वेळ आणि काळामध्ये पुढे मागे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपण ठरवायचं आहे की आपले कर्म आपल्याला कसं करायचे आहे. त्यामुळे माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या कर्माकडे लक्ष द्या. आपल्याला कोणी त्रास देत असेल, दुःखी करत असेल, नाव ठेवत असेल, तर ते त्याचे कर्म आहे. त्याचे कर्म त्यांना करू द्या. आपले कर्म आपण चांगले ठेवा. आपले कर्म चांगले असतील तर भगवंत आपल्याला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. कितीही मोठे संकट असले तरीही आपल्याला भगवंताचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल, जर तुमचाही तुमच्या
भगवंतावर ते विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. आपण अनेकदा पाहतो की एखादी व्यक्ती खूप प्रासंगिक असते, धार्मिक असते, नीतिनियमाचे पालन करणारे असते, पण तिला जीवनात अनेक दुःख व संकटांना सामोरे जावे लागते. त्याविरुद्ध एखादी व्यक्ती भ्रष्टाचारी, स्वैराचारी असते, पण ती मात्र जीवनात आनंदी सुखी असते. मग आपल्या समोर प्रश्न पडतो की चांगले व्यक्ती दुःखी आणि अतिशय कपटी, लबाड, स्वार्थी व्यक्ती आनंदी कसे काय? त्याचे उत्तर आपल्याला कर्म सिद्धांतात मिळते. म्हणून मुळात कर्म म्हणजे काय? ज्या आपण क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात. आपल्या कर्मावरती लक्ष द्या. कर्मच वैशिष्ट्य म्हणजे ते फळ देतो. जसे तहान लागली, पाणी पिण्याचे कार्य केले, तहान शामली, हे त्याचे फळ ताबडतोब मिळते. काही कर्माचे फळ काही काळाने मिळते. जसे वर्षभर अभ्यास केला, हे कर्म केलं, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं हे फळ. कर्म वर्षभर केले, फळ वर्षांनी मिळाले. काही वेळा काही जन्मानंतर फळ मिळते. त्यासाठी संचित प्रारब्ध व क्रियामंत्रणाचा विचार मांडला जातो. काही कर्म ताबडतोब फळ देऊन शांत होते. काही कर्म लगेच फलस्वरूप होत नाही, तिची आठवण राहतात. जेव्हा हे फोन त्यांना प्रारब्ध कर्म करतात हे समजण्यासाठी बँकेचे उदाहरण देता येईल. जसे की बँकेत पैसे भरले तर बँक व्याज देते, पण आपण कर्ज काढले तर व्याजासह रक्कम परत द्यावी लागते. मग मनात प्रश्न येतो की आमच्या कर्तृत्वाला वावच नाही का? म्हणून आता आम्ही जे कर्म करतो त्याला क्रियामानकर म्हणावे. आत्ताचे चांगले वाईट कर्म करून त्याच पद्धतीने चांगले व वाईट फळ मिळते. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा. तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंत कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्याचे फळ चांगलेच देणार. जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. भगवंत म्हणतात त्याच्या आयुष्यात मी कधीच अडथळे टिकू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटल्या जातील. सर्व दुःख क्लेश भगवंताच्या चरणी अर्पण करा. त्याच्या कृपाभावाने सर्व समस्या सुटली जातील. बाळा, माणूस म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करत राहू, पण स्वामी माऊली आपल्यावर कृपा करतात. स्वामी महाराजांचे स्मरण करा. तुमच्या जीवनात आनंदाने शांती कायम राहील. स्वामी समर्थाच्या चरणी भक्ती करा. तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. स्वामी महाराजाच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगा. तुम्हाला निश्चित यश मिळेल. भगवंताचे नामस्मरण तुम्हाला मनाला शांती देऊन जाते. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.